नमस्कार, मी गौरी. आपल्याला तर माहितच आहे, हापूस आंब्याचा सीझन आता संपत चाललाय. तरी आता आपल्याला 12ही महिने हापूस आंब्याची चव चाखता यावी यासाठी मी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. ती माझ्या सासूबाईंची आहे, ते म्हणजे हापूस आंब्यांचा साखर आंबा. आता हे मिश्रण गॅसवर ठेवून थोडा वेळ तार सिंगल येईपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण कढई ठेवू आहोत. हे मिश्रण कढईत काढून घ्यायचंय. ह्या पाकाची एक सिंगल तार बनेपर्यंत ह्याला शिजवायचंय आपल्याला, जेणेकरून हा आपल्याला 12 महिने टिकवता येईल, प्रिझर्व करून ठेवता येईल. उरलेली साखर पण विरघळत आहे. त्या स्टेजला हे मिश्रण येण्यासाठी 15 मिनिटं गेले. तुम्ही आता चेक करून बघू शकता, त्याला अशी सिंगल तार आली. हे मिश्रण आपलं तयार आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आपल्या आंब्याच्या फोडी पण शिजल्यासारख्या दिसत आहेत. बघू शकता. आणि हे मिश्रण थंड जसं जसं होईल तसं त्याला ग्लॉसी स्ट्रक्चर यायला सुरुवात होईल. झालेला आहे, ग्लॉसी स्ट्रक्चर पण आलेला आहे, बघू शकता. शाईन आली एक प्रकारची. हे थंड होण्यासाठी ठेवायचंय साईडला. अर्धा तास हे थंड झाल्यानंतर हवा पॅक कंटेनर मध्ये ह्याला तुम्ही काढून ठेवू शकता, प्रिझर्व करून ठेवू शकता. लहान मुलांना वगैरे खाण्यासाठी एक नंबरचा आयटम आहे हा. लहान मुलं सुद्धा आवडीनं खातात, मोठ्या मुलांना मोठ्या लोकांना सुद्धा खूप आवडतं. आता हा हापूस आंब्याचा गोड साखर. आपण पण हा ट्राय करा, हापूस आंब्याचा साखर आंबा. कसा वाटला हा कमेंट मध्ये नक्की कळवा. आवडल्यास नक्की लाईक करा.